अरे चेतन, बोला ना. हे जास्त व्हिडिओ असतील बरोबर, हे एवढे जास्त व्हिडिओ आहे ते एका सोबतच मला एखाद्या फाईल वरती नाही तर सॉफ्टवेअर नुसार शेअर करायचे असतील तर ते कसे शेअर करू शकतो बरं? मॅम सॉफ्टवेअर पेक्षा मी तुम्हाला एक वेबसाईट सांगतो ज्याने आपण एक तर QR कोड एक तर लिंक बनवू शकतो. म्हणजे जेणेकरून आपल्या इथं पण MB कमी लागेल आणि समोरच्याला पण MB कमी लागेल. तर चला मॅम मी तुम्हाला दाखवतो. ओके. सगळ्यात आधी आपण क्रोम मध्ये जाऊ आणि इथे सर्च करू टॉफी शेअर. टॉफी शेअर म्हणून एक वेबसाईट आहे. हे बघ, इथं टॉफी शेअर आलं. त्यानंतर आपण याला क्लिक करू आणि सिम्पली इथं प्लस इथं क्लिक करू. मी बघा, मी इथं फाईल सिलेक्ट करतो ज्यांचं मला एक लिंक किंवा QR कोड. इव्हन आपण प्रत्येक फॉर्मेट यूज करू शकतो. जसं की मी PNG, JPG, JIP सगळं सिलेक्ट केलंय. त्यानंतर ओपनला सिम्पली क्लिक करेल. हे बघा, विदिन अ सेकंड आपले एक लिंक जनरेट झाले आणि QR कोड जनरेट झाला. जसं आपण याला स्कॅन करू आपल्या समोर ते वेबसाईट वगैरे सगळं एक्सेस ओपन होईल. हे बघा, इथं स्कॅन केलं. त्यानंतर हे बघा 343 MB, त्यानंतर 92 MB सगळ्या फाईली इथं आपण सिम्पली डाउनलोड करू शकतो. लॅपटॉप मध्ये आपल्याला लागली 440 MB, जी की आपल्याला इंटरनेटतून लागली नाहीये, पण डाउनलोड करणाऱ्याला समोरच्याला तेवढीच MB लागणार आहे. म्हणजे बघा, आपली MB पण वाचली, टाइम पण वाचला, समोरच्याला पण एक्सेस तेवढाच मिळाला जेवढा आपल्याला द्यायचा होता. अशा ट्रिक शिकण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि तसे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.